सर्व ताईंना नमस्कार. जय श्री किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण वडापाव बनवणार आहोत. वडापाव आणि त्यामध्येच कटलेटसुद्धा बनवायचे आहेत आपल्याला. ते पहा, सर्वात प्रथम आलू टाकले मी स्वच्छ धुवून घेऊन कुकरमध्ये शिजवायला. त्याच्या 2 शिट्या होऊ द्यायच्या. हे पहा, आलू शिजले झाले, थंड होऊ द्यायचे. त्याच्यावरची पूर्णपणे साल काढून टाकायची. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, कांदा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, चवीनुसार मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. हे पहा, आपल्याला चटणी करायची. आता गॅसवरती कढई ठेवली. त्याच्यामध्ये 2 माप तेल टाकायचं. तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता तुम्ही. हे पहा, मी 2 माप तेल टाकलेलं आहे. त्याच्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि आपण मिक्सरमध्ये काढलेली चटणी टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं. पहा, ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम मोहरी टाकायची. मोहरी चांगली हे करून घ्यायची, परतू द्यायची. त्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत. पहा, त्यानंतर कढीपत्ता टाकला मी, चटणी टाकून घेतली लगेच. चांगले एकजीव करून घ्यायचे, हे चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर पहा, तेल जर कमी झालं तर परत तेल थोडं टाकून घ्यायचं. मला कमी झालं तेल पहा हे, कारण मला वडापाव आणि कटलेट हे दोन्ही बनवायचे होते. त्यामध्ये प्रमाण जास्त होतं आलूचं, त्यामुळे थोडं तेल कमी पडलं होतं. 2 माप आणि 1 माप टाकून घेतलं. परत फ्राय करून घेतलं. त्याला हळद टाकली पहा थोडी. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकायचं चालते हळद. हे पहा, त्याच्यामध्ये आता आपण जे हे केले आलू ते टाकून घ्यायचे, सर्व एकजीव करून घ्यायचं. हे पहा, तेल टाकले मी याच्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर अशाच नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा. हे पहा, तेल टाकून परत फ्राय करून घेतलं. चांगली चटणी ही होऊ द्यायची कमी याच्यावर. आता पहा, आलू टाकून घेतले मी. त्याला चांगलं खालीवरी करून घ्यायचं आलूला. हे पाहू शकता तुम्ही, कमी गॅस केलेला आहे. कमी गॅस करून चांगलं त्याला खालीवरी करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये. हे पाहू शकता तुम्ही, चवीनुसार मीठ टाकलं. चांगला एकजीव करून आलू चटणी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण आता बॅटर तयार घेणार आहोत. हे पहा, बेसन रेडीमेड आहे, पॉकेट हे बाजारचं. तुम्हाला कोणतं घेऊ शकता तुम्ही, पण बारीक घ्या बेसन, जे घेसाल ते कोणतंही. हे पहा, एकदम बारीक आहे बेसन पीठ. हे तुमच्या आवडीनुसार किती तुम्हाला जितकं लागेल तितके घेऊ शकता. मी जरा जास्त घेतलेलं आहे प्रमाण. वाटीनं पासाल तर 1 वाटीचं प्रमाण आहे हे बेसन पीठ. त्यामध्ये थोडा ओवा टाकायचा, हातावरती बारीक प्रेस करून शेरी पहा हातावरती. चांगला चोळून घेतलेला आहे. आता टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्यामध्ये. हे पहा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तुम्हाला जसं मीठ लागेल तसं तुम्ही टाकू शकता. थोडं थोडं पाणी करून ते बॅटर तयार करून घ्यायचं. बॅटर तयार करताना घाई गडबड करायची नाही. पाणी जास्त झालं तर आपलं बॅटर पूर्णपणे पातळ होऊ शकतो. त्यामध्ये परत तुम्हाला पीठ घ्यावं लागेल. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून बॅटर हलवत चालायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅटर करताना पिठाच्या कुठेही गाठी तयार होणार नाहीत त्याची दक्षता घ्यायची पूर्णपणे. हे पहा, थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. बॅटर हे आपले एकजीव झाले पाहिजे पूर्णपणे. ठीक आहे, जितकं तुम्ही बॅटर चांगलं व्यवस्थित करसाल तितकी कटलेट्स आणि वडापाव तुमचे चांगले होणार. जास्त तेल वगैरे त्यामध्ये काय असे तेलकट होत नाहीत, काही नाही, एकदम सुके होतात ते. हे पाहू शकता, बॅटर अशा प्रकारे बनवायचं. थोडं आणि मी पाणी ॲड केले. जास्त पातळही नाही आणि जास्त घटही नाही, अशा प्रकारचं बॅटर बनवायचं वडापावला. वडापाव आणि कटलेट्सला एकच प्रकारचं बॅटर चालतं. हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता चला आपण वडापाव करायला तयार करू होतं. हे पहा, चटणी घेतली, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हातावरती. हे पहा, असे चांगले छोटे छोटे करून, जास्त मोठाली करायचे नाही. या एवढ्याला घ्यायचे असे छोटे छोटे गोळे. तुमच्याकडे जितके बसतील, 2 बसतील, 3 बसतील, 4 बसतील, 5 बसतील, मी त्या 3च करून घेतलेले आहे. जास्त बी टाकायचे नाही वडे कढईमध्ये तेलामध्ये, कारण तेलामध्ये तळताना तेल हे कडक पाहिजे.
तेल चांगलं तापून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा. त्यानंतर हे वडे चमचनं टाकायचे किंवा हाताने टाकले तरी चालतात. तुम्ही चम्मचने टाकले होते, हे बघू शकता तुम्ही. एकदम असे गोल गोल वडे तयार होतात. जास्त वडे टाकायचे नाही तेलामध्ये, कारण वड्याला ना खेळतं तेल पाहिजे. जास्त झाले वडे तेला बरोबर ते फ्राय करता येत नाही, खाली चिपकतात. हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला जवळून दाखवते मी. हे कसे गोल झालेले आहेत. जास्त टाकले ते एकमेकाला चिटकतात सुद्धा. ते चिटकताने काढायला गेले की परत तुटतात. मग ते तुटले की तर परत त्याच्यामध्ये तेल पितात ते जास्त. मग तेलाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त होऊन जातो, तेलकट झाल्यासारखे होतात ते. हे पहा असे. गॅस मध्यम स्वरूपामध्ये ठेवून भाजून घ्यायची, जास्त फुली करायचं नाही. गॅस मीडियम राहू द्यायचा गॅस. ही वडे तळतेवेळेस, वडेस किंवा कटलेस तळते दोन्हीही तळतेवेळेस ना गॅस हे मध्यमच राहायला पाहिजे. हे बघू शकता तुम्ही. कमी गॅसवर चांगले परतून घ्यायचे. गॅस इथं कमीच केलेला आहे मी, कमी गॅसवरती. हे बघू शकता तुम्ही. आता हे बघू शकता तुम्ही. हे काढून घेतले मी. आता हे काढून घ्यायचे. अशा प्रकारे पहा मी वडे बनवून घेतलेली आहेत. ही एकही वडा असा तेलकट झालेला नाही. पूर्ण असे ऑइल झालेले नाही, पूर्ण असे सुके झाले आहेत वडे. असा पाव घ्यायचा, पावला थोडी चटणी लावायची. हे माझ्या मुलीला खायची होती, मुलीला मी थोडी चटणी लावलेली आहे, जास्त लावलेली नाही. आणि ते जास्त तिखट खात नाहीत. दोन्ही माझ्या मुली. हे पहा, दोघीला पण बनवून दिले मी. हे बघू शकता. पाव जरा व्यवस्थित नसल्यामुळे कसे ते पावचे असे तुकडे होत होते, बरोबर कट करता येत नव्हते पाव. अशा प्रकारे पाव तयार करायचा. तुम्हाला आवडत असेल तर सॉससोबत बी थोडा सॉस पण लावू शकता. त्यामध्ये सॉससोबत खाऊ शकता. आता आपण त्यामध्ये कटलेस तयार करणार आहोत. आता आपण कटलेस करणार आहोत. हे बघू शकता. नाही, आता हे परत दुसरा पाव तयार करायचा आहे. एक पाव तयार केला पण परत दुसरा तयार करायचा आहे दुसऱ्या मुलीसाठी. मला 2 मुली आहेत पहा, त्या मुलीसाठी तयार करायचा आहे. दोघीला पण आवडतात पाव. हे पहा, हे दुसरा पाव पण तयार करून दिला. हे अशा प्रकारे पाव हे करायचे. तुम्हाला आवडत असेल तर मिरच्या पण खायच्या. हे पहा, आता कटलेस ब्रेड घेतलेला आहे. ब्रेडला पूर्णपणे असे आलू चटणी लावून घ्यायची. त्याच्यावर दुसरा ब्रेड ठेवायचा, चांगल्या हाताने प्रेस करून घ्यायचं, चाकूनं कट करायचं. हे बघू शकता. अशा प्रकारे चाकूनं कट करून आपण बॅटर केलेला आणि त्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं ते. हे पहा, अशा प्रकारे. गॅस आपण कमीच केलेला आहे, अगोदर तेल टाकून घेतलेलं आहे पहा. हे अशा प्रकारे टाकायचा. मी 2च टाकलेले आहेत पहा, माझी कढई लहान असल्यामुळे. हे आणि हे पण सुद्धा थोडा मीडियम गॅस ठेवून तळून घ्यायचे. हे पण हे पहा, असे एकदम असे तेलकट होत ऑइली होत नाहीत, काही नाही. एकदम सुके असे, थोडेही ऑइल राहत नाही पहा. बघू शकता तुम्ही. तुम्हाला जळून दाखवते. हे पहा, आपण एकाच व्हिडिओमध्ये वडापाव आणि कटलेस बनवून लिहिले आहेत.
तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.